हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त असे आणि हेल्दी असे अनारसे म्हणजे दिवाळीची रेसिपी करणार आहोत. फराळ रेसिपी. आणि ही रेसिपी तुम्ही दिवाळीच्या व्यतिरिक्त कधी पण करू शकता. तर आज आपल्याला बनवायचे आहे ज्वारीच्या पिठाचे अनारसे. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. हे अनारसे करून बघा, खायला खूपच छान लागतात. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, एक टोप घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये हा जो छोटा कप आहे ना, आधी तुम्ही कोणती पण जर नवीन रेसिपी ट्राय करत असाल ना, तर थोडीशी आधी करून बघा. तुम्हाला आवडली, चांगली झाली तर तुम्ही जास्त प्रमाणात करू शकता. तर म्हणून मी तुम्हाला छोटंसं माप दाखवते आहे. हा बघा, हा माझा छोटासा कप आहे. त्याचा कपामध्ये मी अख्खा नाही भरला आहे, 1/4 कप आहे. ते मी गूळ घेतलेला आहे. आणि या गुळाचे अनारसे आपल्याला करायचे आहेत. तुम्हाला तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण वापरू शकता. साखर 1 कप घ्या. ज्या कपाने आपण गूळ मापलं ना, त्याच कपाने आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे, 1 कप भरून. आता आपण ना हे गरम करत ठेवूया. आता आपल्याला हे पाणी उकळायचं आहे. जोपर्यंत आता पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण पीठ करून घेऊया ज्वारीचं. तर त्याच्यासाठी मी छोटासा बोल घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण गूळ मापला त्या वाटीने हा ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तर मी हे 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 2 कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्या पिठामध्ये आपल्याला हा 1 चमचा बाइंडिंगसाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तांदळाचं पीठ घेऊ शकता, कारण तांदळाचे आणि तांदळाच्या पिठाचे करतात. पण मी हेल्दी ऑप्शन म्हणून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 2 कप ज्वारीचं पीठ, हा 1 चमचा गव्हाचं पीठ आणि हा 1 चमचा भरून मी मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, पण ॲड केले ना तर त्याची टेस्ट खूपच छान लागते. मिक्स करून घेऊया. आणि गोळ्याचा पदार्थ केला ना तर आपल्याला एक चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे. त्याच्याने ना टेस्ट खूपच एनहान्स होते, खूपच छान टेस्ट लागते. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. आता हे बघा, पाणी छान असं उकळलेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ ॲड करायचं आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आपण. आणि हे मिक्स झाल्यावर ताबडतोब गॅस बंद करायचा. आता मी खाली घेते आहे. आता हे जे पीठ आहे ना ते आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. वन फोर्थ कप म्हणजे 1/4 कप मी गूळ घेतलेला होता. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही 1 अख्खा कप भरून गूळ घेऊ शकता. आणि मी काय केलं, याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड केली आहे. त्याच्यामध्ये मिल्क पावडरचा थोडासा गोडवा येतो, म्हणून 1/4 कप गूळ पुरेसा आहे. पण जर तुम्ही मिल्क पावडर ॲड नसेल करणार असाल ना तर मग 1 कप भरून तुम्ही गूळ घ्या. 1 कप गूळ, 1 कप पाणी, 2 कप ज्वारीचं पीठ, 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा मिल्क पावडर, पण ऑप्शनल आहे. मी हे पीठ भागवून घेतलं आहे. पण जर तुम्हाला भागवायचं नसेल ना असं, तर तुम्ही काय करा, गरम पाणी ओतून पीठ असं व्यवस्थित मळून घ्या. आता हे पीठ थंड झालं ना की छान असं मळून घ्यायचं, पण एकदम पण गाळ होऊ द्यायचं नाही. हाताला सोसवेल ना एवढं थंड करायचं आहे. मग आपल्याला हे पीठ छान असं मळून त्याचे गोळे करून घ्यायचं आहे. हे बघा, साधारण थंड झालेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया व्यवस्थित. तुम्हाला जर हे मळताना कडक वाटत असेल ना तर काय करा, पाण्यामध्ये असं हात बुडवायचा आणि मग व्यवस्थित मळून घ्यायचं. पण मी जो प्रमाण सांगितलं आहे ना तो व्यवस्थित आहे. त्याप्रमाणे कराल ना तर तुमचं पीठ अगदी व्यवस्थित होईल. थोडंसं आपण तूप लावूया. बस अर्धा ते पाव चमचा लावायचा आहे, म्हणजे पाव ते अर्धा चमचा तूप लावायचं आहे, जास्त नका लावू. आता आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत. आणि जेवढ्या साईजचे अनारसे करायचे आहेत ना तेवढे बॉल्स करायचे. तुम्हाला जर मोठी साईजचे करायचे असेल तर थोडे मोठे बॉल करा. छोटे करायचे असतील ना तेवढे बॉल्स बरोबर आहेत.
बाजूला गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे. मी तेलाचा वापर करते. तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप पण वापरू शकता. तुम्ही तूप वापरणार असाल तर तूप गरम करत ठेवून द्यायचं आपल्याला बाजूला. आता काय करायचं, ही खसखस घ्यायची आहे. काही जण तीळ वापरतात, तर तुम्हाला तीळ, पण अनारसे मोस्टली आपण खसखसच वापरतो, पण काही ठिकाणी तिळाचा वापर पण करतात. तुम्हाला जर तीळ वापरायचं असेल तर तीळ घेऊ शकता, खसखस वापरायची असेल तर खसखस पण घेऊ शकता. खसखसची टेस्ट खूप छान लागते. आता आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि असं छान असं दाबून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कुरकुरीत पाहिजे असेल ना तर थोड्या पातळ करा. जर जाड हवे असतील, मऊ हवे असतील तर थोड्या जाडसर ठेवा. हे बघा, ह्याप्रमाणे आपण घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आहे, किंवा हाताने असं दाबलं ना तरी चालेल. आणि खसखस असं घेऊन असं दाबून घ्यायचं. कोणत्याही प्रकारे तुम्ही करा, तर खसखस अशी व्यवस्थित लावून घ्यायची. आता आपण तेल तापलं का बघूया. थोडासा तुकडा घ्यायचा. एकदम पण कडकडीत आपल्याला तेल करायचं नाही आहे आणि एकदम स्लो गॅसवरती आपल्याला अनारसे तळून घ्यायची आहे. आता ना असा एक अनारसा घ्यायचा आणि असं अलगद स्लो गॅसवरती आपल्याला असं तळून घ्यायची आहे. आणि आपल्याला हा अनारसा पलटायचा नाही आहे, आता सगळी खसखस निघून जाईल. म्हणून काय करायचं, असं वरती असं आपल्याला हे तेल किंवा तूप सोडायचं आहे. मंद गॅसवरती तळायचे आहेत. गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे किंवा मीडियम पण करायचा नाही आहे. तेल तूप आपण असं वरच्या साईडने असं सोडायचं आहे. असं मी हे एक-एकच सोडली आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 2-3 पण ह्याच्यामध्ये सोडू शकता अनारसे. अनारसे तळताना ना एकदम जास्त पण तेल किंवा तूप नाही घ्यायचं, कारण काय सगळं खसखस मग आतमध्ये सांगते ना, मग ते तेल तो फुकट जातं. म्हणून जसं लागेल ना तसं आपण ॲड करत राहायचं. आता बाकीचे अनारसे पण मी ह्या प्रकारे तळून घेते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त आपले गरमागरम असे आपले ज्वारीच्या पिठाचे अनारसे तयार झालेले आहेत. खूपच छान लागतात फ्रेंड्स, खायला खूपच टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा ह्या दिवाळीला. कारण ज्यांना तांदूळ चालत नाही तर त्यांच्यासाठी हे ज्वारीच्या पिठाचे हेल्दी अनारसे नक्की तुम्ही ट्राय करा. हे बघा, मी हे आपण खसखस लावून केले होते अनारसे, आणि हे नंतर मी हे तीळ लावून पण अनारसे करून बघितले आहेत. खूप छान लागतात. हे बघा, तर फ्रेंड्स, हे तुम्ही अनारसे नक्की ट्राय करा. जाम भारी लागतात. आणि थंड झालं ना, आणि हे एकदम थंड झाले की तुम्ही मग एअर टाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता. आता हे बघा, हे थोडे गरम आहेत. गरम आपण डब्यामध्ये भरायचे नाही, नाहीतर मग त्याला बुरशी लागते आणि खराब होतात. एकदम पूर्णपणे थंड झाले ना की मग छान असे कडक खुशखुशीत होतील. आता हे बघा, हे गरम आहे ना म्हणून थोडे तुम्हाला असे नरम वाटत आहे, पण थंड झाले की छान असे कडक होणार. तर फ्रेंड्स, हे मस्त खुशखुशीत आणि हे टेस्टी असे हेल्दी असे ज्वारीच्या पिठाचे अनारसे तुम्ही नक्की ट्राय करा.
आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काय छान छान सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि फ्री आहे. थंड झाल्यावर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये, चांगल्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा. प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये नका भरू, स्टीलच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवा. तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान सुंदर आणि हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.